आदरणीय काळूरामजी चौधरी साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करतील। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आंधळ्याला डोळं, बहिऱ्याला कान, मुक्याला वाचा, गांधीला जीवदान आणि तुम्हाला मला दिलं या देशाचं सर्वोच्च असं संविधान, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज, जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील बहुजन महापुरुष, बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी, 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी शाहीर अमर शेखला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात ही भीम गर्जना करणारे की ये आजादी झूठी है और देश की जनता भूकी है असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, आणि विकास कसा करायचा आणि तो हजारो वर्ष कसा टिकवायचा हे जगाला दाखवून देणाऱ्या सो कीर्तिमान राजमाता अहिल्यादेवी होळकर या बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून या प्रचार सभेच्या उपस्थित बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव, पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी ॲडव्होकेट संजीवजी सदाफुले साहेब, बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव, पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी आप्पासाहेब लोकरे, ज्यांनी बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांबरोबर काम केलं, ओबीसीला जोडण्याचं काम केलं, ते ओबीसीचे नेते माननीय दिलीपजी कुताळे साहेब, माझे सहकारी प्रदेश सचिव सुदीपजी गायकवाड, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बबलूजी गायकवाड, या सभेला बहुजन समाज पार्टीच्या प्रभाग क्रमांक 12च्या उमेदवार काजलताई गणेश आईवळे शिर्के, 13च्या पायल सुनील चव्हाण, 13 लखन मिसाळ, 14च्या संघमित्रा काळूराम चौधरी आणि 14 अपक्ष उमेदवार ज्यांना बहुजन समाज पार्टीनं पाठिंबा दिलेला आहे ते रवींद्र पप्पू सोनवणे, आणि आता ज्यांना आम्ही या ठिकाणी पाठिंबा दिला 19 ब मधून ते सचिन भीमराव सोनवणे, विधानसभेचे अध्यक्ष दयानंदजी पिसाळ, जिल्ह्याचे प्रभारी चंद्रकांत खरात, उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, पत्रकार परिषद घेतल्यापासून गाडीची डिगीत भरली, रोज कोण नाही कोण फाईल आणून देतात, रोज तर मी प्रथमतः प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया युट्यूब चॅनल यांचे शतशः आभार मानतो। आपण बारामतीमधील समस्या, अडीअडचणी, विकासाच्या नावावर केलेली फसवणूक विविध चॅनल्सवरती दाखवित आहात। या ठिकाणचा महिला वर्ग बोलत असल्यामुळे त्या समस्यांना वाचा फुटत आहे व माझ्या प्रचाराचे काम खऱ्या अर्थाने या मीडियाने पूर्ण केलेलं आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे। मी निवडून आल्यानंतर बारामतीमध्ये मीडिया हॉल पत्रकारांसाठी
पत्रकार भवन उभा करणार आहे. आणि आता मी आश्वासन देतो, तुम्हाला फसवलं तर टायर खाली घालायला लावायचं अजितदादाला. त्यांनी फसवलंय, मी फसवणार नाही. विशेषतः माझी मागेल त्याला 1 BHK घर देण्याची घोषणा, महिलांना इलेक्ट्रॉनिक स्कूटी सबसिडीवरती देण्याची घोषणा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मीडियामुळे प्रसिद्ध झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधून मला फोन येत आहे व ही एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे व मी लोकांच्या हिताचे मुद्दे जाहीरपणे मांडले, ते आपण प्रसिद्ध केले. यामुळे विरोधकांना गल्लीबोळात प्रचार करावा लागत आहे व गेल्या 2 दिवसापासून ठिकठिकाणी पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे. मी गेल्या 25 वर्षापासून बारामतीच्या सामाजिक जीवनामध्ये सक्रियपणे काम करीत आहे. अनेक प्रश्नावर समस्यांवरती मी बराच वेळा आंदोलने केलेली आहेत. मला येथील समस्यांची जाणीव आहे. मी व्यक्ती आणि कुटुंब यास केंद्रबिंदू मानून माझा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. यामध्ये खालीलप्रमाणे योजना आहेत. मोफत CBSEचं शिक्षण देणार, 20 प्रभागामध्ये 20 शाळा उभा करणार अमेरिकेच्या धर्तीवर, आणि फ्रीमध्ये या बारामतीतल्या गोरगरिबांची मुलं शिकणार. मागेल त्यात 1 BHK देणार. प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपये देणार. याच्यावर दादानी शुभारंभ तिथं सिद्धेश्वर मंदिराच्या इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रचाराचा शुभारंभ करताना अजितदादा म्हणायला लागले, माझी चेष्टा केली त्यांनी, कुठून देणार आता हाणून घेऊन. 40 कोटीचं बजेट आहे, यो बाबा कुठून देणार. दादा तुम्ही काळजी करू नका, मी देणार की. ज्या दगडावर किती लोक बसल्यात तो दगड 60 रुपयाचा आहे. तुम्ही त्याची किंमत किती लावली? 480 रुपये लावली. तुम्हीच तिथं मलिदा आणलाय तुमच्या मलिदा गँगनी. हे सगळं ज्यावेळी अजितदादांनी माझी चेष्टा केली, मस्करी केली, कसा देणार तर ऐका दादा, मी कसा देणार. तुम्ही आपल्या चुलत्याच्या जीवावरती 4 वेळा अर्थमंत्री झालेला आहे. काळूराम चौधरीच्या बापानं 4 पानाचा निबंध लिहिला होता आणि त्या निबंधाच्या आधारे RBIची स्थापना झाली, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची. तुम्ही 4 वेळा अर्थमंत्री तुमच्या चुलत्याच्या जीवावर झाला. माझ्या बापानं 4 पानाचा निबंध लिहिला आणि त्याच्यावरती RBIची स्थापना झालेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधली अर्थशास्त्राची जी डिग्री आहे, DSc इकॉनॉमिक्स, 150 वर्ष झालं जगातल्या कुणाला घेता येत नाही. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार ज्या अमर्त्य सेन यांना मिळालं, त्या अमर्त्य सेन पत्रकारांना बोलताना म्हणाले की अर्थशास्त्राचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे आणि मग त्याच बापाचा लेख ह्यो काळूराम चौधरी आहे. दादा तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मलिदा गँगला बारामतीकर अक्षरशः वैतागून गेलेला आहे, वैतागलेले आहेत. मी का आज दुपारपासून बघितलं, आता नगर परिषदेने कुत्री पकडायची ती मोहीम चालू केली. बारामतीकरांनो सावधान, हे अवलादी बेकार आहेत. दादा काय तुम्हाला जेवण देत नाहीत, ही मलिदा गँगची उमेदवार आहेत ती जेवण देतात. त्याच्यामुळं धाब्यावर बिब्यावर जायचं बंद करा. तुम्ही गाडी नगर परिषदेची फिरती बघितलं ना बारामतीत, कुत्री पकडत. या अवलादी खराब आहे, यांच्यावर विश्वास ठेवू नका. मी किती देणार आहे दादा? अहो तुम्ही 64 करोड रुपयाचं वाचनालय बांधताय बारामतीत आणि मला विचारताय कसं काय देणार. आणि 40 कोटी रुपयाचं बजेट आहे तर तुम्ही 64 कोटीचं वाचनालय कसं काय बांधताय? तुम्ही नदीला जी दगडं टाकली ती 600 करोड रुपयाची आहे म्हणताय, मग 40 करोडच्या बजेटमध्ये ही कसं काय करताय?
जर जी 1 BHK ची जी स्कीम आहे ती 1 BHK ची स्कीम मागेल त्याला 100% मिळणार आहे आणि त्याच्या 100 1 BHK चे जे फ्लॅट आहेत ते मी बघून ठेवल्यात. या नगर परिषदेमध्ये बांधकाम विभागातल्या अभियंत्याला लाच घेताना पकडलाय का नाही तुम्हाला माहित आहे? इथंच पकडलाय त्याला. मग बारामतीमध्ये जी मलिदा गँगचे जे बिल्डर आहेत त्यांनी जी बेकायदेशीर इमारती उभा केलेल्या आहेत त्या फ्लॅट सगळ्यात पहिलं जप्त होत्या 4 तारखेला. बारामतीकरांनी मला फक्त नगराध्यक्ष करायचा आणि 20 डिसेंबरला 100 1 BHKचं पोझिशनच देणार आहे. मी बघून ठेवल्यात. तुम्ही आता जी फिरताय का नाही प्रचारात ते मलिदा गँगचे जी बिल्डर फिरतात त्यांच्याच फ्लॅट आहेत. तुमच्या स्कीम सगळ्या बघितलेल्या आहेत. तुमची कागदपत्र माझ्याकडेच आहेत. मला फक्त बारामतीकरांनी नगराध्यक्षपदी निवडून द्यायचंय. मलिदा गँगचे 100 फ्लॅट लगेच जप्त आहेत दुसऱ्याच दिवशी. इकडे सर्टिफिकेट घेणार की दुसऱ्या दिवशी इथं येऊन बसणार आणि ती जप्त करायला लावणार आणि सर्वसामान्य बारामतीकरांना वाटणार. मी देऊ शकतो, तुम्ही पण देऊ शकता, पण तुम्ही दादाच्या विरोधात बोलायला तयार नाही. तुम्ही मलिदा गँगला भेटाय. बारामतीकरांवर दहशत आहे मलिदा गँगची. ही दहशत मोडून काढायची असेल तर येणाऱ्या 2 तारखेला तुम्हाला दादाचा जॅकेटचा कलर कसला आहे? गुलाबी. दादाचं जॅकेट इतरायचं नाही. माझं दादाचं काही भांडण नाही. माझं मी सर्वसामान्य बारामतीकरांचा आवाज मलिदा गँगच्या विरोधात आहे माझा. जी बारामतीकरांना बोलता येत नाहीत त्या बारामतीकरांचं मी बोलतोय आणि सगळ्या बारामतीकरांचा याला पाठिंबा आहे. पुढची माझी योजना काय होती? मागेल त्यात प्रत्येक महिलेस इलेक्ट्रॉनिक स्कूटी देणार ना. काय अवघड आहे तेव्हा? आता पाठीमागे 10-15 वर्षापूर्वी ताईनीत असल्या गुलाबी सायकल वाटल्या होत्या. गुलाबी सायकल आपल्या बारामतीत लय वाटल्या होत्या बघा. 20 वर्षापूर्वी वाटल्या असत्या गुलाबी सायकल. ती CSR फंडातून ताई तुम्ही घेतल्या होत्या आणि मग ते आता 20 वर्ष झाले तर त्या CSR फंडातून मी स्कूटी घेऊन दिली ना माझ्या बहिणींना. या बारामतीतल्या माझ्या बहिणींना मी स्कूटी दिली ना. तुम्ही पुरींना पोरांना गुलाबी सायकल वाटल्या होत्या. मी निळ्या हिरव्या पिवळ्या भगव्या सगळ्या स्कूटी आणून वाटेल. CSR फंड तुम्ही ज्यातनं सायकली वाटल्या त्याची चर्चा सगळीकडे झाली तर मी पण करीन. व्यापारी गाळ्यांसाठी कर जो आहे तो 50% सवलत मिळेल. व्यापाऱ्यांच्या तर अजिबात नादाला लागणार नाही. मी अजिबात माझा तरच नाही. उलट मी तुमच्या मीडियाच्या साक्षाने बारामतीतील व्यापारी बंधूंना सांगेल तुम्ही मला नगराध्यक्ष करा. बारामती कधीच बंद होणार नाही परत. तुम्हाला भीती वाटते, तुमच्या दहशत आहे. तुम्ही माझ्या पाठीमागा उभा राहा. चुपचाप हातीछाप. चुपचाप हातीछाप. बाहेर आला, काका भेटला, बापू भेटलं, कुणी भेटल तुमचाच कार्यक्रम करून आलेला आहे म्हणायचं. पण चुपचाप हातीछाप. घरपट्टीमध्ये सुधारणा करावी लागेल या बारामतीत. जगात कुठंच घरपट्टी नाही आणि आमच्या बारामतीत जगाच्या पेक्षा जास्त घरपट्टी नगर परिषद घेते. आणि ह्या नगर परिषद मध्ये 5-6 वर्षापूर्वी चोरी झालती. चोर तोंडाला अंगाला सगळे पांढरे पट्टे बांधून आलता. बघितलं होतं ना? किती एका बापाच्या पोटचा असेल तो चोर. पण 17 लाख रुपये नेलं, 14 लाख त्या दारात आणून ठेवलं होतं. ही मीडियाला माहित आहे, सगळ्या तुम्हाला माहित आहे. मला ते एकट्याला माहित नाही, तुम्हाला माहित आहे. तुम्ही फक्त विसरलाय. चालतं का नाही? ह्या इथं चोरी झाली. ह्याच नगर परिषद मध्ये चोरी झाली. 17 लाख चोरून घेऊन गेला आणि 14 लाख आणून ठेवल्यात आणि किंवा चोरच अजून भेटलेला नाही. हे सगळं काम, हे सगळं जे चाललेलं आहे, हे सगळं कोण करतंय? मलिदा गँग करते. मलिदा गँग.
आता बारामतीमध्ये वार्षिक सण उत्सव यामध्ये सर्व जाती धर्म हिंदू मुस्लिम ख्रिश्चन कोलाटी मेहतर वडार मांगारुडी टकारी यांच्यासाठी विशेष सुख सुविधा उपलब्ध करून देणार. सगळ्यांना आम्हाला लुटलंय. टकाऱ्याचं वटण हाणलंय, वडाराची हाण बंद केली, खानती बंद केली, वडार समाजाची खान. वडार आमच्या बारामतीतला वडार समाज 60 रुपयाला मला दगड द्यायला तयार आहे तो मला, आणि ह्यांनी 480 पासून 800 रुपयापर्यंत बिल काढलंय. आणि खोटा असेल नगर परिषदेच्या समोर चपलीनं मारायचं मला, आणि खरं असेल तर मलिदा गँगला मारायचं. आता तुमच्या मुक्यांचा आवाज काळूराम चौधरी झालेला आहे. अहो किती टकारी समाजाचंही केलंय, मेहतर समाजाचं काय राहिलंय काय? आता फक्त मेहतर समाजाकडे काय राहिलं असेल, निळा झेंडा आणि काळूराम चौधरी तुमचा आवाज आहे. काळूराम चौधरी तुमचा आवाज आहे. मांगारुडी समाजाचं मी दादांना या सभेच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि प्रश्न विचारू शकतो. दादा तुम्हीच सांगितलं होतं की तुम्ही काटेवाडीवरून यायचा, मार्केट पाशी उतरायचा आणि नारायण गायकवाडची एसडी घेऊन शाळेला जायचा. आता नारायण गायकवाडच्या खानदानीचं काय झालं थोडं सांगता का? तुमचं ऊस ज्यांनी राखलं, तुमची रानं ज्यांनी राखली, त्या लोकांवरती त्या लोकांची अवस्था काय आहे दादा तुम्ही कधी बघणार? तुम्ही त्या मांगारुडी समाजाच्या उरावरती मलिदा गँग बसवताय का? मार्केटच्या समोरची मांगारुडी सोसायटीची जी जागा आहे बघा, बाबासाहेबांनी जे हक्क अधिकार मिळवून दिलत त्याच्यात आम्हाला सोसायट्या बी मिळाल्या. बौद्ध समाजाला 1.5 गुंठ्याची सोसायटी मिळाली साहेब, पण मांगारुडी समाजाला 2.5 गुंठ्याचा एक प्लॉट मिळाला, कारण ते पूर्वी जनावरं सांभाळायचे. आता ती जागा आलेली आहे रोडच्या कडेला आणि ती आहे झोपडपट्टी. आता आमच्या इकडे जागा असल्या ना, जागा आता आमच्या इकडली शेतकरी जागा त्या जर दौरा बिवरा असेल किंवा रॅली असेल दादाची, तर रस्त्याच्या कडे त्याची रान आहे, ते घरातल्या सगळ्या साड्या आणतात आणि रान झाकून टाकतात. तुम्ही विचारलं नाही कशासाठी? ती दादाच्या नजरेत माझी जागा पडू नये म्हणून सगळं दाखवून टाकतात. मोकळं असलं तरी मी कुणाच्या प्रॉपर्टीवर अजिबात लक्ष देणार नाही. मी पहाटेचा उठणार बी नाही, तुमच्या जागा बी बघणार नाही. हा, पण मला बारामतीत डिसिप्लिन लागेल. मी बारामती अपघात मुक्त करणार म्हणजे करणार. नाही फुकाट मारणार नाही बाबा. ते आचार्य कुटुंब आहे ना, आचार्य कुटुंब ज्यांचं घरदार उद्ध्वस्त झालं त्यांना न्याय भेटलेला नाही. तुम्ही आता ताईन दादा तुमच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाताय, त्यांचं का नाही फोटो आलं? त्यांच्या काय घरी गेला नाही तुम्ही? काय विचारलं नाही त्या पुरींच्या आईला जाऊन? तुमचं बघताय गोरगरीब बारामतीकर रस्त्यावर कुत्र्याच्या मौतीनं मरतोय, कोण बघणार त्यांच्याकडे? तुम्हाला आणि मला उठावं लागेल. तुमच्या माझ्या लेकरा बाळाची काळजी ही मलिदा गँग करणार नाही, तुम्हाला आणि मला करावी लागणार आहे. ही लोक जी आहेत ती आता निवडणुकीपुरतीच येतात. बारामतीकरांच्या हातापाया पडतील. बारामतीकरांनो, काळूराम चौधरी सांगतोय तो प्रयोग करून बघा. उद्या जर मलिदा गँगची तुमच्याकडे प्रचार फेरी आली तर माझ्या आया बहिणींनो, घरातली भांडी धुतलेली असतील तरी भरवा आणि खरकाटी भांडी दारात आणून मांडा. 2 तारखेच्या आत तुमची भांडी घासून नाही दिली ना तर बोला, ही मलिदा गँग तुमची भांडी बी घासून देते. आरशी केलेलं पोरग दारात उभा करून बघा, धुतलं नाही त्यांनी तर बोला. त्यांना गरज आहे आता गरज आहे. कोरोनाच्या वेळेत कुठे गेली ती मलिदा गँग? कोरोनाच्या वेळेत मलिदा खायला व्यस्त होती ही सगळी. भेटत होता का सर्वसामान्य बारामतीकरांना? नगरसेवक भेटत होता का तुम्हाला? मी माझी कार्यकर्ते बारामती शहरातील जे मानवतावादी लोक आहेत तेवढी फक्त रस्त्यावर होती, ती मदत करत होती, सगळी होती बारामतीकर. आणि साहेब, मी याच्या अगोदर
मी पूर्वी बसपाचा उमेदवार होतो, आज मी बसपाचा उमेदवार नाही. आज मी या सर्वसामान्य बारामतीकरांचा उमेदवार आहे. आणि या वेशीवरच्या चारी मारुतीचा आशीर्वाद काळूराम चौधरीला आहे. म्हणून तर माझं चिन्ह तो लाल गणपती आहे, ज्याला अजित पवारला उठवायचा आहे. पण मी सांगितलंय मला जो तो मारुती आहे आमचा वेशीवरचा, त्याला तेल्याचा मारुती म्हणते. आणि तेल्याचा शनी मागे लागलेला बेकार आहे दादा. ती उठवायची नुसती चर्चा झाली तर पोरगा अडचणीत आलंय. त्या दत्त मंदिरासारखं जर रात्रीचं काय त्या गणपतीन त्या मंदिराचं करायचं बघताल तर येरावडा नाही तर तिहारला जावं लागल. आम्ही शहा बी वाचवणार नाही, मोदी साहेब बी वाचवणार नाही. ती गणपती मारुती त्या दोघांना बी काय करू देणार नाही. ही सगळी जी परिस्थिती आहे आता ती बघा. काय का पाडायचं म्हणतात माहिती आहे का? मंदिर रस्ता जायला नाही. आता माझ्याकडे त्याची स्कीम आहे बारामतीकरांनो, ती मंदिर वाचवायचं. बघा तुम्हाला पटत असेल तर बघा. गणपतीच्या मंदिराच्या शेजारी रुपी बँक आहे का नाही? आणि रुपी बँक बंद पडलेली आहे. आणि त्या रुपी बँकेत मलिदा गँगचा एक नगरसेवक उभा आहे, 17 मध्ये आहे मला वाटतं. अल्ताफ सय्यद कितीला आहे उभा? आणि त्या अल्ताफ सय्यदनी त्याच्या मामानी त्या शाकंबरी पतसंस्थेच्या 460 ठेवीदारांचं 50 लाख खाल्लेलं आहे. त्या 460 जे ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांची तळतळाट तुम्हाला लागणार आहे. जप्त केली त्यांची ती त्या गलांड्यांची प्रॉपर्टी जप्त केली. कुणी उठावलंय? त्यांची जप्ती उठावली कुणी? ती 460 जण काहीच बोलत नाहीत. त्या 460 लोकांचा आवाज बी काळूराम चौधरी आहे. ती रुपी बँक आहे. आता 64 करोडचं तिकडे दादा वाचनालय बांधतोय. मग ती पाठीमागचं वाचनालय काय कामात आहे का? नाही. त्याच्या पलीकडे बारामती अर्बन बँक आहे जुनी. आता अर्बन तर काय इकडं आहे आणि अर्बन आता निम्मी इकडं आहे. तर म्हणजे अर्बन बँक बी ठेवायची काय गरज आहे का? सगळ्याच्या सगळ्या बिल्डिंग पाडणार, त्यांना तिकडे जागा देणार. आणि रस्ता ती मंदिर आहे तिथंच राहणार, रस्ता इकडनं फिरवणार. त्या इतर शेजारनं होतंय ना. आज तुम्ही त्या दादाला काही समजा नाही. दादा उगा त्या मलिदा गँगवर विश्वास ठेवतोय आणि इंजिनियर आणि आर्किटेक्टला ही दोघं एमएवाली सांगतात रस्ता असा कर तसा कर. आणि रस्ता असा केला रस्ता पाणी साचतं या नगर परिषद समोर. आणि दादा म्हणतोय दमदारा किती पाणी जाईल. कुठं जाणार आहे दादा? तुम्हाला सांगत होता की लई जण तुमची बी लोक सांगत होते की अहो ते बापू बागल सांगत होता की चुकलेला आहे म्हणून. आणि ज्याला माहिती आहे त्याचं ऐकायचं असतं. पण तुमचा विश्वास फक्त मलिदा गँगवर आहे, बाकीच्या बारामतीकरांवर तुमचा विश्वासच नाही. म्हणून तुम्ही या मलिदा गँगला वारंवार पुढं करत आहे. 17 मधल्यांनी बी लक्षात ठेवायचंय बरं का. प्रभाग क्रमांक 17 मध्ये बी कार्यक्रम करायचा आहे. जे मी तुम्हाला पाठीमागे आता सांगितलं की 20 वर्षापूर्वी पवार चॅरिटेबल ट्रस्टनी CSR फंड कंपन्याकडनं गोळा केलता आणि त्याच्यातनं त्या सायकली वाटल्या होत्या. मी आज गोरगरिबांच्या महिलांना कामावर जायला, मुलांना शाळेतून घरी आणून सोडायला, आपल्या घरची कामं करायला, घरातील वृद्ध लोकांना दवाखान्यात करायला त्यांची खूप मोठी समस्या होती. यासाठी मी जी सोसायटी घर रो हाऊस आहेत केंद्राच्या सोलरची आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची योजना जी सोसायटी राबवेल त्या प्रत्येक घरातील महिलेला इलेक्ट्रॉनिक स्कूटी देणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने यांनी रयत शिक्षण संस्था व हॉस्टेल चालवताना मुलांना जेवण्यासाठी किराणा आणायला पैसे नव्हते. त्यावेळी त्यांची पत्नी मातोश्री लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी गळ्यातील मंगळसूत्र दिले. मंगळसूत्र मोडून मुलांच्या जेवणाची व्यवस्था करायला सांगितले. असं हे जैन समाजातील पाटील दाम्पत्याने रयतच्या गोरगरिबांच्या बहुजनांच्या पोरांना शिकवायला मदत केली. त्यांचे पोट देखील करायला त्यांनी आपल्या अंगावरच्या पदर मोड करून दागिने विकले. त्यामुळे अशा महान व्यक्तींचा आदर्श घेऊन आम्ही मागेल त्याला घरचा डबा जो ज्याचं नाव
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या नावाने आहे. ते 10 ठिकाणी चालू करणार, 10 रुपयात पोटभर जेवण. आणि ते शक्य आहे दादा. तुम्ही उपमुख्यमंत्री असताना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शिवभोजन सुरू केलं होतं का नाही? केलं होतं का नाही? मग दादा उद्धव ठाकरे करतात तर काळूराम चौधरी का नाही करणार? आज त्यांना येत आहे तर मला का नाही येणार? बारामतीच्या माझ्या प्रिय व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक व कामगार बंधूंनो, बारामती नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार व माझे सर्व सहकारी नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या वतीनं आपणास विनम्र आवाहन करण्यात येत आहे की येत्या 2 तारखेला आपण माझे सहयोगी नगरसेवक यांच्या चिन्हासमोरील बटन दाबून व माझ्या नगराध्यक्ष पदाचं बटन दाबून, माझं चिन्ह हत्या आहे, या आमच्या उमेदवारांच्या चिन्ह हत्या आहे. 14 मध्ये रवींद्र पप्पू सोनवणे आहे, ज्याची चिन्ह आहे रिक्षा. आमच्या 19 ला उमेदवार आहेत सचिन भीमराव सोनवणे, टीव्ही आहे, दूरदर्शन संच. या मलिदा गँगचा भ्रष्टाचार त्या कॅमेऱ्यात कैद करून या टीव्हीत दाखवणार आहे. म्हणून मी 4च, बघा मी मलिदा गँगसाठी काय केलं, 4च उमेदवार दिलं. 4च खांदकरी 4च लागतात घालवायच्यातच म्हणलेल्यांना. आणि मग नंतर मला वाटलं आता खांदकरी तर झालं, शिकाळी धरायला बी पाहिजे ना, मग त्याला पाठिंबा दिला. आता वारा घालायला लागेल का नाही कोणतरी, मग आज यांना पाठिंबा दिला. मलिदा गँगची 3 तारखेला कार्यक्रम आहे. बारामती व्यापारी बंधूंसाठी मी सांगतोय, बारामती शहरामध्ये झपाट्याने ऑनलाईन शॉपिंग व डिलिव्हरीच्या नावाखाली बारामती व्यापार पेठ नेस्तनाबूत होत चाललेली आहे. याला तातडीने प्रतिबंध म्हणून ऑनलाईन शॉपिंग ऍप व डिलिव्हरी सेंटर यांच्यावरती कडक निर्बंध लादून ती बारामती नगरपालिका हद्दीपर्यंत बंद कसे होतील याकरता तत्काळ प्रयत्न करणार आहे. बारामती शहरातील बाजारपेठ व व्यावसायिक दुकानदारी याला अडथळा होत असलेला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर बारामतीच्या स्टेशन रोड, मारवाड पेठ, इंदापूर रोड, गुणवडी रोड या ठिकाणी मोफत इलेक्ट्रिक प्रवास प्रत्येक दुकानाच्या समोर थांबा ही नाविन्यपूर्ण योजना राबवणार. गाड्या इकडेच लावायच्या. इथं आलं ना, इथं आपली गाडी असेल नगर परिषदची, ह्याच्यात बसायचं, ज्या दुकानात जायचंय तिथं जायचं, 1 रुपया देता नाही. व्यापारी कर भरतात ना. त्यांच्या पार्किंगची गैरसोय होती, त्यांच्या दुकानाला गिरायक नाही, तुम्हाला बी गाडी तिथं लावायला अडचण येते, शेजारी लावणाराचं भांडण होतंय. बारामतीच्या व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार व कामगार यांच्यासाठी बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून उद्योग, व्यापार, व्यवसाय हा नवीनच विभाग सुरू करणार. व्यापाऱ्यांसाठी आपल्याकडे व्यापारी गट किती मोठा होता बारामतीत, पॉवरफुल होता. काय अवस्था आहे व्यापारी गटाची? दहशत आहे त्यांच्यावरती, व्यापाऱ्यांवरती. वाघोलीकरांवर दहशत आहे, सराफांवर दहशत आहे, सोमानी बी दहशतीमुळे तिकडे आहेत. ही सगळी दहशतीमुळे तर त्यांच्या बरं आहे. ही दहशत मोडून काढायची असेल तर तो सर्वसामान्य बारामतीकरांचा आवाज काळूराम चौधरी आहे. साहेब, मी बहुजन समाज पार्टीच्या बॅनरवरती भुजबळ साहेबांचा फोटो लावला. मलिदा गँगच्या पोटात गोळा उठला. म्हणजे आमचा नेता आहे त्यांच्या बॅनरवर आहे, तुमचा आहे तर तुम्ही का टाकत नाही? मग तुम्ही जेव्हा त्या पुरंदरला दुर्गाडे सरांना उमेदवारी दिलती, राष्ट्रवादीनं दिलती घड्याळाच्या चिन्हावर, दिवसभर ही फिरायची अवलादी. त्या दिवसभर दुर्गाडे सरा बरं फिरायची, प्रचार करायची, आणि रात्रीची मेसेज काय पाठवायची, वाजवा टाळी पहाडा माळी. आणि मला विचारताय, अरे आमचा नेता आहे भुजबळ साहेब, आमचा नेता आहे. भुजबळ साहेबांचाच नाही, वर मुंडे साहेबांचा बी लावलाय.
मुंडे साहेबांना या नगर परिषदेच्या समोर गृहमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यावेळेच्या शहराध्यक्षांनी नावच सांगतो आपलं सुभाष आप्पा डोलेंनी गारुडी समाजाच्या एका कार्यकर्त्याला तोंडाला काळा लावून तिथं उभा केला आणि मुंडे साहेबांना शिव्या द्यायला लावले होते. माझ्याकडे त्याचा पुरावा आहेत. आणि तुम्ही आमच्या नेत्यांचा असा अपमान करणार, त्यांचं बॅनरवर फोटो टाकू देणार नाही. आम्ही नाही वय, आणि आम्ही 100पैकी 85 आहे. आणि बहुजन समाज पार्टीची घोषणा आहे, येणाऱ्या महाराष्ट्राची ज्यावेळी निवडणूक होईल त्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बहुजन समाज पार्टी ही ओबीसी करणार आहे. हे 2 तर हित आहेत, अजून 2 मी दडवून ठेवलेले आहेत. मलाच आशीर्वाद आहे, यांच्याबरोबर कोण नाही. आणि जावा इकरा भुजबळ साहेबांना, काळूराम चौधरीला आशीर्वाद आहे का नाही ते. बिहारला फोटो टाकू नका, इथं टाकत नाही. मत कसं मागायचं आहे? मग मत मागायला मत चालतात आणि फोटो नको आमच्या नेत्यांचा अपमान करताय. आता इथं होणार नाही, ती मी होऊ देणार नाही. यासह सर्वात महत्वाच्या प्रत्येक व्यापारी संकुलावर, कमर्शियल कॉम्प्लेक्सवर सौर ऊर्जेचा प्रकल्प स्थापित करायचा असल्यास प्रति किलो व्याज 5,000 रुपये प्रमाणे नगरपालिकेची सबसिडी दिली जाईल. आता जर एखाद्याला 20 वॅटचा सौर ऊर्जेचा प्रकल्प लावायचा असेल तर त्याला 1,00,000 रुपये सबसिडी कुठे भेटेल? नगर परिषद मध्ये भेटेल. आता बऱ्याच जणांना बसवायचंय, मी बघितलं ती ऑनलाईन, छाजेडच्या यांच्यावर बसवायचंय ती छाजेड. 1,00,000 रुपये ह्याची देणार मी नगर परिषदेची सबसिडी. बंधूंनो, यासह बारामतीच्या बाजारपेठ, व्यापारी वर्ग, दुकानदार, कामगार यांच्या अजूनही काही सूचना असतील तर त्याच्यावर तातडीनं उपाययोजना करण्यासाठी मी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ठोस प्रयत्न करणार. कारण बारामतीची बाजारपेठ व्यापारी टिकला तर इथला सर्वसामान्य कामगार टिकेल, तरच बारामतीची ही उलाढाल व इथलं जीवनमान सुरळीत राहील. सर्वप्रथम निवडून आल्यानंतर महिलांच्या ब्युटी शॉप, लेडीज कलेक्शन, क्लॉथ सेंटर, फुटवेअर, बाजारपेठ, भांडी व्यापारी, ज्वेलरी, मोबाईल व्यापारी व इलेक्ट्रॉनिक वस्तू व्यापारी, शैक्षणिक साहित्य विकणारे व्यापारी, नाभिक, वेल्डिंग, प्लंबिंग, सुतारकाम, कुंभारकाम यासह तत्सम व्यापारी जे आहेत त्यांना याचा फायदा करून देणार. दुकानदार यांच्या मुळावर उठलेला ऑनलाईन शॉपिंग डिलिव्हरी बिझनेस पूर्णपणे बंद करणार. बंद करून त्या हद्दपार करून बारामतीकरांसाठी फक्त बारामतीच्या बाजारपेठ मधला माल विकला जाईल यासाठी नवीन ऍप तयार केलं जाईल, ज्यामध्ये बाहेरचा माल, बाहेरचा व्यापारी बारामतीतल्या व्यापाऱ्यांना, दुकानदारांना उद्ध्वस्त करणारा बंद केलं जाईल. त्यासाठी तुम्ही मला व माझ्या सहकाऱ्यांना साथ द्या. मी तुमच्यासाठी, तुमच्या व्यवसायासाठी, व्यापारासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहील. आणि त्यासाठी तुम्ही मला 2 तारखेला आपलं मतरूपी आशीर्वाद देताय. मी तुमचा सदैव ऋणी राहील. ह्या सगळ्या मी घोषणा केल्यानंतर दादानी तिथं माझ्यावरती माझी मस्करी केल्यानंतर मलिदा गँग वेगवेगळे अफवा पसरवायला लागली. मलिदा गँगनी काय अफवा पसरवली? काळूराम चौधरीने फॉर्मच काढून घेतला. हा पसरवली साहेब, पसरवली बारामतीत. माझ्या विरोधात पसरवली, माझ्या पुरीच्या विरोधात. पुरीच्या विरोधात तर पोलीस जे आहेत हे बारामतीतले पुणे ग्रामीणचे ते काय 2-4 पोलिसांचे माझ्याकडे पुरावे आलेत, जे बारामतीतल्या अमराईतल्या पोरांना म्हणतात तुम्हाला 2 नंबरला परवानगी देतो, काळूरामच्या पुरीला आणि काळूरामला पाडा, तुम्हाला 2 नंबरच्या धंद्याला परवानगी देतो. अरे गृहमंत्री आला तरी काळूराम चौधरी बारामती शहरात आता 2 नंबर धंदा चालू देणार नाही. माझ्या विरोधात आपला प्रचार. आमचे बारामती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत, ज्यांनी बारामतीला पाणी आणलं, मागासवर्गीय आहेत, सुनील पोटे. त्यांचं पोरग उभा आहे इथं, त्यांचा एक व्हिडिओ दाखवला जातोय माझ्यासाठी. आता ही शक्य आहे का सांगा बरं? अरे बाप आहे, आय आहे, त्या यशपालला त्याचा बाप आहे, त्याची आय आहे, त्याचा अख्खं खानदान आहे, ती खानदानी आहे.
आता सुनील पोटेंच्या पोराला म्हणजे पोराला मत देऊ नका असा बाप सांगतोय, असाही प्रचार करतात. मला सांगा, बाप मेल्यावर शिकाळी कोण धरणार आहे? पोर धरणार आहे ना. आणि मग टाकून दिलेलं ना असा का खोटा प्रचार करताय? वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात. या अफवांना तुम्हाला मला भीक घालायची नाही. बारामतीकरांनो, तुम्ही आजपर्यंत जी सहकार्य मला केलेलं आहे, तुमचा जो चुपचाप हाती छापचा सपोर्ट मला आहे, हा सपोर्ट कायम ठेवायचा आहे. तुम्ही माझ्यावर जो विश्वास व्यक्त करताय, त्या विश्वासाला काळूराम चौधरी कधी तडा जाऊ देणार नाही. काळूराम चौधरी सर्वसामान्य बारामतीकरांसाठी रात्रंदिवस कष्ट करणारा कार्यकर्ता आहे. या नगर परिषदेमध्ये जे हातगाड्या लावले जातात, सारखंच आमचा शिव आता तिने इलेक्शनच्या ह्याच्यात आहे, त्याच्यामुळे मी पण काय सारखं त्या हातगाडी सारखा हातगाड्यावाल्यांच्याच माग आहे नगर परिषद. काढ हातगाडा. आणि त्याला विचारलं तर नाही, दादा येणार आहे, ते दादाला नीट दिसत नाही. अरे दादाला नीट दिसत नाही तर त्याला चष्मा लावा ना. आमच्या पोटावर कुठे येत आहे? आणि तुमचं शोरूम, सगळी शोरूम इकडे बांधलेलं, हे सगळं बेकायदेशीर आहे. फुटपाथवर तुमची दुकानं आणि आमचा गाडा नको म्हणताय. या नगर परिषदेतला एकही गाडा एक पण बाहेर जाणार नाही. आपण जयदादाला पार्थला विचारू, विदेशात हातगाडे कसे असतात, आणि त्यांच्याकडनं मी दोघांकडनं प्लॅन घेतून तसेच विदेशाच्या धर्तीवर या हातगाड्या आपण आज सगळीकडे लावणार. आमराईतल्या पोरांना 2 नंबर धंद्याची परवानगी नको आहे. मलिदा गँग रोजगार पाहिजे, द्या की कॉन्ट्रॅक्ट. 200-300 करोडची तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेताय ना, आम्हाला म्हणताय मटका फाडा. आम्हाला 2 नंबर धंदा देता होय. मी त्या आंबेडकर पुतळ्यापासून वाबळे हॉस्पिटल पर्यंत दोन्ही साईडला फॅशन ट्रीट उभा करणार, खाऊ गल्ली उभा करणार. त्या नदीला दादानी ती 600 करोड टाकलेत का नाही? तिथं पाणी, ती काही बोटिंग बिटिंग करणार होती अशी सांगत होती. तिथं त्या ठिकाणी 1000 गाळे होत्या. या इंदापूर रोडला फॅशन ट्रीटला 1000 गाळे फ्रीमध्ये देणार, फ्रीमध्ये. पण आमराईतले गाळे आमराईतच भेटणार. म्हणजे त्याच्याबद्दल बारामतीकरांची मी माफी मागतो. हा मला धंदाच नाही. ही म्हणतात 2 नंबरला परवानगी देतो, आणि मला काही 2 नंबरला परवानगी आणि 2 नंबर मध्ये माझ्या आमराईतल्या पोरांना जाऊ द्यायचं नाही. तुम्हाला माहित आहे, मी 2016ला मान्यवर कांचीरामजींच्या नावानं अभ्यासिका त्या भीमनगर समाज मंदिर मध्ये सुरू केली ती. 9 पोरं, 9 सरकारी क्लास 1 अधिकारी झालेत माझ्या अभ्यासिकेची. 9 पत्रकार संदीप साबळेचं पोरगा आत्ता पोलीस मध्ये भरती झालंय. विचारा. ज्या समाज मंदिरामध्ये लोक जातच नव्हती, ते समाज मंदिर दुरुस्त करून तिथं अभ्यासिका चालू केली. अशा अभ्यासिका मी शहरात अद्यावत एससी वायफाय युक्त अभ्यासिका, मुला मुलींसाठी स्वतंत्र कक्ष असतील अशा 20 अभ्यासिका या प्रत्येक प्रभागामध्ये उभा करणार. करू शकतो. तुम्ही संधी तर द्या, मी करून दाखवतो का नाही बघा. आणि जर नाही केलं आणि मी जर मलिदा गँग सारखा मलिदा खाल्ला तर आजी दादा तुम्ही मला टायर मध्ये घालायला लावा, नाही तर डबल मोका लावा. आणि बघू द्या तर द्या की आशीर्वाद. मला दोघांनी मला द्यायला पाहिजे, दादाने बिन वहिनीने बी. आणि तुम्ही म्हणताल ही दादावर बोलतोय, दादा तर माझं काय नाही, मलिदा गँग तर माझा आहे. दादा तर माझा थोरला भाऊ आहे. हा, मग माझा आमदार आहे तर थोरला भाऊच आहे ना. माझा बी प्रतिनिधी दादाच आहे, तुमचा बी कोण आहे? दादाच आहे. आणि दादा म्हणतोय मी माझा उमेदवार निवडून नाही आला तर निधी आणणार नाही, आणि दादाने नाही आणला तर नाही आणला. माझ्याकडे बारामतीतली लय जण आहेत ज्यांचं वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांबरोबर संबंध आहेत का नाही? बरं, माझा पक्ष माझी नेता बहन कुमारी मायावती जी या देशातली सगळ्यात ताकदवर नेता आहे. बहनजीने नुसता शब्द टाकायचा आहे, कालूराम को ये चाहिए वो दे दो. मोदीचा निरोप घेऊन फडणवीस स्वतः बारामतीला येतात. एवढ्या मोठ्या पक्षाचा, राष्ट्रीय पक्षाचा काळूराम चौधरी महाराष्ट्राचा महासचिव आहे. आणेल ना मी.
दादाने दिलं त्याच्यावर विकास करील मी. दादानी जो आधी निधी आणलेला आहे त्याचा ते हिशोब मीच घेणार आहे. दादाने निधी नाही दिला तर मी बाकी जनकडनं आणेल. आणि आमचा पप्पू आठवले साहेब बी आमच्या परत आहेत. आठवले साहेब बी देतील ना, आणि मोदी साहेब बी देतील आणि फडणवीस साहेब बी देतील ना. बिगर औषधाची खरोच काळूराम घालवत असाल तर देतील. सर्वसामान्य बारामतीकरांच्या हिताचं मुद्दर हित बघून या निवडणुकीला सामोरं जातोय. ही निवडणूकच मी त्यासाठी लढवतोय. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मोदी सरकारनं चाचणी जनगणना मंजूर केली. ती देशात कधी करताल, राज्यात कधी करताल मला माहित नाही. तुम्ही मला नगराध्यक्ष बनवा, मी बारामती शहराची चाचणी जनगणना करून तुम्हाला दाखवतो 2 महिन्यात. म्हणजे कळल मलिदा कोण खातंय, ठेका कोण घेतय, रिक्षा कोण चालवतय, पथारी कोणाची आहे, आणि कुपनाचं धान्य कोण खातंय, सगळं कळल. आणि ती चाचणी जनगणना काय शक्य आहे बरं का. नाही तर उद्या दादाची सभा येईल, दादा म्हणायचा आता यो केंद्राची योजना पास केली दादा तिकडे मोदी साहेबांनी. तुम्ही बी लई टाळ्या वाजवू सांगत होता. आता चाचणी जनगणना होणार. ती मागणी फक्त BSP कांशीराम साहेबांनी बहीण मायावतीजीनं केली. आणि ती आत्ताची नाही, आम्ही 50 वर्ष झालं तीच मागत आलेलो आहे. ही बारामतीची जी अवस्था आहे, बारामतीचा जो परिसर आहे, तुम्ही भिगवण रोड बघितला ना, भिगवण रोड एकदम चकाचक आहे. एकाची तर मी मुलाखत बघितली, तो म्हणतोय सिंगापूर सारखाच आहे. मग रातच्या 1:30ला जात जा रे तू फिरायला. तू रातच्या 1:30 वाजता जात जा आणि तिथं बघत जा, पहाटेची गाणी बी लागतात, पहाटेचा उठत जा. सांगणारा मलिदा गँगचा गाडीवर चाललाय, तो आपला सांगतोय. पत्रकारांनी विचारलं कसं काय, तो म्हणतोय सिंगापूर आहे. मग इकडे कुठं राहतोय तू खोराड्यात, जा की तिकडं. संयुक्त शेजारचा एखादा प्लॉट मोकळा घ्यायचा, सांगायचं दादाला द्या बांधून इथं घर. आणि दादा तुम्ही देत नसाल तर मी त्याला 1 BHK तिथंच बांधून देतो. सगळं लबाडी चालली. एकच रस्ता किती वेळा करते भिगवण रोड, एकच रोड. निवडणूक आली डांबर हात राहायचं, पाहुणा कोण येणार असेल डांबर हात राहायचं. पार्किंग जायची मित्र येणार असतील तरी डांबर हातरतात त्याच्यावर. आणि त्या रस्त्यावरती गरीब माणूस सर्वसामान्य बारामतीकर काय जेवायला बसणार आहे का? नाही. बर त्या रस्त्यावरती गरीब सर्वसामान्य बारामतीकर झोपणार आहे का? नाही. आणि दादा मलिदा गँगचं सलमान खान त्या गरीब बारामतीकराला सोडणारच नाही. रातची बघा की सलमान खान मलिदा गँगचं कसं फिरतात ती. माझ्यासाठी रात्रीचं बारामतीकरांनो कधीतरी शूटिंग काढून पाठवा. तुम्हाला नसेल पाठवायची तर मला पाठवत जावा, तुमचं नाव गोपनीय ठेवील. पैसे वाटणाऱ्यांची बी शूटिंग काढा म्हणजे दाखवाय होईल. आता एवढाच निधी आणला तर पैसे कशाला वाटताय, लढा. मी तर एका हमालाचं पोर आहे. माझा बाप त्या आठवड्या अण्णांच्या गाळ्यावर हमाली करायचा. मी बारामतीकरांना मान सन्मान जो मिळवून दिलाय तुमच्या हक्क अधिकारासाठी बांधतोय. तुम्ही जी तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करताय तो आवाज काळूराम चौधरी आहे. ज्यांना बोला येत नसेल त्यांनी मला येऊन सांगायचं, गपचिप सांगायचं. मी सगळं बोलतो, तुम्ही चुपचाप हाती, मी गपचिप बरोबर कार्यक्रम करतो. दिलेला आहे. माझ्याकडे आज एक फाईल आली मातंग वतनाची. इथं कनेरीला आमच्या मातंग समाजाची 72 एकर जमीन आहे मातंग समाजाची. आणि त्या मातंग समाजाला दमदाटी करून खोटं कागदपत्र करून त्यांची ती 300 करोड रुपयाची जागा या मलिदा गँगने लाटलेली आहे ती. आणि ती लाटलेली मलिदा गँगनी जी लाटलेली जागा आहे ती सुद्धा परत मिळवून देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाज पार्टी करणार आहे. महाराष्ट्रातून फोन येतात, महाराष्ट्रातून लोक माझ्याकडे कागदपत्र घेऊन यायला लागलेत.
फक्त बारामतीतच वतनाच्या जागा लुटलेल्या नाहीत, सगळ्या महाराष्ट्रात लुटलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या फाईल गोळा करून बहीण कुमारी मायावतीजी यांच्याकडे जमा केल्या जाणार आहे. आणि बहीणजींना सांगून त्यांच्याकडनं परमिशन घेऊन सहयोग भवनच्या समोर राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. राज्यव्यापी काळूराम चौधरीत करणार आहे. आमच्या पोरांना रोजगार पाहिजे, सर्वसामान्य बारामतीकरांना सुरक्षा पाहिजे. काय सुरक्षा आहे बारामतीत? दुकानदार वैतागून गेले, सारखी वर्गणी मागतात. अजितदादांच्या वाढदिवसाची वर्गणी एकाने 50,000 रुपये घेतली होती. आणि खोटं सांगत नाही, मीडिया समोर आहे. डायरेक्ट वहिनीला फोन केला, मीच केलता. आणि मी वहिनीला सांगितलं, वहिनी असा हो मिठाईवाला आहे आणि ह्याला दमदाटी करून 50,000 रुपये घेतल्या त्याच्याकडनं, दादाचा वाढदिवस आहे म्हणून. वहिनीने मला विचारलं का भाऊ कोण कोण आहेत त्यांची नावं सांगा. मी सांगितली नावं. 15व्या मिनिटात त्या पोरांना DYSPने पकडलं होतं. आणि ती खरं होतं. वहिनी आल्या तर विचारा तुम्ही, मीच फोन केलता. ही वर्गणी बी बंद करील मी. ही वर्गणी ज्याला करायची, ज्याला जो बी कुठल्या बी महापुरुषाची जयंती असू द्या, धर्मादाय आयुक्ताची परवानगी ज्याला असेल तो बारामतीत वर्गणी करेल. नाही तर हातगाड्यावाली व्यापारी यांना सगळा त्रास घालवणार आहे. सगळा. तुम्ही फक्त 2 तारखेला दादाचा जॅकेट गुलाबी, माझ्या मतपत्रिकेचा कलर गुलाबी ध्यानात ठेवायचा आहे. दादाचं जॅकेट विसरू नका. दादा आता घाला नाही. गुलाबी मतपत्रिकेवर हत्या आला म्हणून दादा जॅकेटच घालायचं बंद झालंय. ती विसरायचं नाही. इथं बारामध्ये आमची काजल आईवळे शिर्के आहे. 1 नंबरला पांढऱ्या मतपत्रिकेवरती हत्या आहे. 13 मध्ये पायल सुनील चव्हाण आहे. 1 नंबरला हत्या आहे. 13 ची निवडणूक पुढं इलेक्शन पिटिशनमुळे पुढे गेलेले आहे. परंतु लखन मिसाळ हे निवडणूक त्या ठिकाणी लढवत आहे. 14 ला माझ्याबरोबर सातत्याने काम करणारा रवींद्र सोनवणे, ज्याला तांत्रिकदृष्ट्या मी हे बी फॉर्म देऊ शकलो नाही म्हणून रिक्षा चिन्ह घेऊन 6 नंबरला रिक्षा आहे, निळी मतपत्रिका आहे. त्या रिक्षाच्या समोरला बी बटन दाबायचं आहे. आणि शैलेश भीमराव सोनवणे वतनदार एक आता माझ्याकडे यायला लागलेत. वतनदार आहे. अपक्ष उमेदवार आहे 19 मध्ये. टीव्ही चिन्ह आहे. टीव्ही, दूरदर्शन संच टीव्ही. या सगळ्या उमेदवारांना तुम्हाला येणाऱ्या 2 तारखेला निवडून द्यायचं आहे. द्यावं लागेल बांधवांनो, बारामतीकरांनो. सर्वसामान्य बारामतीकरांचा आवाज कोण असणार आहे इथं? तुम्ही बघताय ज्यांना तिकीट दिलंय सगळ्यांना माहित आहे कोण काय लायकीच आहे ते. मी सांगायची काही गरज नाही. मी मालकावर बोलतोय, खाली बोलायची काही गरज नाही. आणि माझ्या पुरीतच राहिले. 14 माझी मुलगी संघमित्रा काळूराम चौधरी उभा आहे. माझं काही विजन नगरसेवक बनवायचं नाही. दिल्लीला UPSCची तयारी करते, वकील आहे माझी पोरगी. आमच्या समाजाला मान सन्मानच नव्हता. साहेब काळूराम चौधरीने हत्ती उभा राहिला ना, 8 जागा आहेत. 8 एसटीला किती जागा आहेत? 8 पैकी 7 बौद्ध समाजाला दिलेत. 8 पैकी किती आहेत? 7 आहेत. आणि टोटल जागा 11 दिलेत. ओपनच्या जागा काळूराम चौधरीन BSP मुळे आणि हाके सरांमुळे कुणाला द्याव्या लागल्यात? एसटीला द्याव्या लागल्यात. ओबीसींनो माझ्यासारखा विचार करा. आमदारकी खासदारकी सुद्धा आपल्याला भेटेल. आणि तशी आमची वाटणी झालेली आहे. आता नगराध्यक्षाला SC मी राहील, वाल्मिकी राहतील, खाटिक समाजातला कोण बी असेल, ढोर समाजाचा असेल, चर्मकार असेल, SCतला राहील. आमदारकी जी आहे आमदारकी ती माळी नाही तर वंजारी समाजाला द्यायची. आता आपण सगळ्यांनी बारामतीकरांनी
आणि नगर खासदारकी आहे ती धनगर समाजाला भेटत आणि सगळ्या 6743 जातीचा बहुजन समाज एकत्र करून आपण निवडणूक लढू. मराठा पण त्याच्यातच आहे. ठराविकच मराठा समाजाला यांनी बल केलेलं आहे. नाही तर गोरगरीब मराठ्यांची अशी अवस्था केली यांनी मराठ्यांना सोडलं नाही. त्या विद्या प्रतिष्ठानचा मेद चालवणारा पडळकर मेद चालवणारा आणि त्या पडळकरांनी तिथल्या मराठा समाजातल्या एका गरीब शेतकऱ्याची जमीन 12.5 एकर खोटं मृत्यूपत्र करून लाटलेले. ज्यांनी लाटली त्यांना या सभेतनं जाहीर सांगतोय, त्या मराठा शेतकऱ्याची त्या माझ्या मराठा आईची जमीन जर माघारी दिली नाही तर येरवड्यातल्या आता 4 खोल्या तयार आहेत. हे केलेलं आहे. माझ्याकडे पुरावा आहेत. आणि लय तुम्हाला वाटत असेल ना लय बोलतोय, व्हिडिओ घ्यायचा. बारामती वृत्तपत्र सस्ते आहे तिथं स्वप्नेल आहे. हे पत्रकार आहेत यांच्याकडनं व्हिडिओ घ्यायचा आणि कोर्टात दाखल करायचं. कोर्टात कागदपत्र दाखवतो का नाही बघा. तुम्ही कोर्टात जावा, तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल का नाही बघा. ही लढाई आहे. हे सगळं असंच आहे. असंच अंदाधुंदी कारभार चालू आहे. प्रचाराला नाही गेला की आरक्षण टाकतो म्हणतात. बापाच आहे. तुम्ही नगराध्यक्ष मला करा बघा, मग यांना दाखवतो. ही सगळी मलिदा गँग सगळीच्या सगळी सरळ करत असतो. तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आहे. विश्वासाने साथ द्यायची आणि साथ देऊन सर्वसामान्य बारामतीकरांचा आवाज या नगर परिषदेमध्ये पाठवायचा आहे. या ठिकाणी मी पुन्हा एकदा सर्वसामान्य बारामतीकरांना हात जोडून विनंती करेल की बहुजन समाज पार्टीच्या माझ्यासहित सर्व उमेदवारांना आणि मी बहुजन समाज पार्टीनं ज्या अपक्षांना पाठिंबा दिलेला आहे, पुरस्कृत केलेला आहे, त्या रवींद्र सोनवणे आणि सचिन सोनवणे या दोन्ही उमेदवारांना आपली सेवा करण्याची संधी जरूर देताल ही अपेक्षा व्यक्त करतो. आम्ही फक्त जनतेसाठी लढत आहे. आपण विचार करा, जर आपल्यावर अन्याय झाला तर आम्ही विरोधकात आवाज उठवतो. तुम्ही जर आमच्या पाठीशी उभं राहणार नाही तर तुम्हाला मोठा त्रास होणार. पैसे देणार ते येणार नाहीत. आता उद्यापासून दादा येऊन गेला, मलिदेचं वाटप सुरू होणार आहे. दादा उद्या सभा आहे ना इथं, सांगता सभा. मलिदा गँगसाठी शेवटची सभा असणार आहे आता दादाची, शेवटची. आता हिथं जे आहेत ना आणि जे ऐकतात त्यांनी माझं ही 4 ओळी ध्यानात ठेवायची. ह्या 4 ओळी उद्या सभेला आला ना मग नीट ध्यानात ठेवायची. नीट ध्यानात ठेवायच्या. काय? गुलामी हंस रही है गुलामों को देख कर, शैतान रो रहा है हरामों को देख कर. या 4 ओळी उद्या ध्यानात ठेवायच्या. मलिदा गँगचे जे लाभार्थी आहेत ते उद्या येतील. सर्वसामान्य बारामतीकरांनी ही काही निवडणूक दादाची ताईची नाही. ही निवडणूक मलिदा गँग विरुद्ध काळूराम चौधरी. त्याच्यामुळं दादाला घरीच ऐकायचं, इकडे कशाला येतंय तेव्हा. किती वाईट अवस्था आली. हमालाच्या पोरांनी 500 रुपये रोजाने तुम्हाला माणसं न्यायला भाग पाडले. तुम्ही सगळ्यांना माहित आहे मी खरं बोलतोय, बरं बोलणार नाही. मला बरं बोलायचंच नाही, मी खरंच बोलणार. 500 रुपये रोजाने माणसं आहेत का नाही प्रचाराला, आहेत का नाही? इमानदारीने सांगायचं. हळूच मान हलावताय, माझ्यापर्यंत भावना पोचत्यात. 500 रुपये रोजाने माणसं कशी काय बारामतीत? आणि ह्यो केलं ती केलं, एवढा विकास केला, तिकडं काय केलं 500 रुपयांनी. अहो दादा, तुम्ही विकास केला असता तुम्ही आणताय निधी, तुम्ही निधी आणताय की. पण मलिदा गँगच खाती. हे लाईट आहेत ना पोल, हे पोल, ह्या पोलचं देखभालीचं 40 लाख रुपये आहे का नाही? टेंडर आहे का नाही? 40 लाख रुपये. आणि मग कधी विचार करणार आहे? 40 लाख रुपये महिन्याला आहे. महिन्याला 40 लाख. आणि कचरा उचलायचं टेंडर 1.5 कोटी रुपयाचं आहे. आणि कचऱ्यातला त्या ठेकेदार गाड्या वापरतोय नगर परिषदेचं, माणसं वापरतोय नगर परिषदेची.
अरे मी फोन केला तर कचरा उचला येणार. मी तुम्ही बघितलाय टीव्ही कचरा कुठं टाकला ती. मी नगराध्यक्ष तुम्ही मला केलं आणि तसं जर झालं तर माझ्या कॅबिन मध्ये आणून टाकायचं. अंगावर टाकला तरी चालेल. मग कर्मचाऱ्यांना दाखवू आपण त्याच्या जे ठेकेदार आहेत त्याला. केलाय ना इथं सगळा सत्यानाशच करून ठेवलेला आहे. जोशी चौकशी समिती अहवाल, काटकर समितीचा अहवाल कुठे गेला. तुम्ही नगर परिषद जाळून ती कागदपत्र जाळले असत्याल. माझ्याकडे आणि शॅम्पू ट्रेनकडे आहेत की पण ती कागदपत्र माझ्याकडे पण नाहीत. आम्हाला लागेल तेव्हा काढू आम्ही पण. तर बांधवानो येणाऱ्या 2 तारखेला दादाचं जॅकेट गुलाबी, आपला 5 नंबरला त्या गुलाबी जॅकेटवर हत्ती. बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या हत्ती चिन्ह लक्षात ठेवायचंय. ज्या या 2 भीमसैनिकांना युवतंदार आहेत म्हणून पाठिंबा दिलाय. स्टँड मध्ये जागा यांच्यात घेतल्यात. ही बी वतनदार आहेत, ती वतनदार आहे. आणि आमचं झोपडपट्टीत आता खानदान आहे. आमच्या जमिनी आणि आमचं अख्खं खानदान झोपडपट्टीत आहे. आणि तुम्ही टीव्हीवर बघताय मैत नेली तर ती महिला बोलतात का नाही. मैत झाल्यावर आम्हाला न्यायला जोळीत टाकून न्यावं लागतंय. मग ही अवस्था जोळीत त्या अमराईवाल्यांची पुण्यात कशामुळे आली. पप्पू कशामुळे आली. बाबासाहेबांबरोबर गद्दारी केली म्हणून आली. जोडीत ज्याचं लग्न नाही झालं त्याला नेतेत. बाबासाहेबांबरोबर इमानदारीनं राहा ना. आपल्या इथं का आपलीच मोरीनं आपल्याला मुतायला चोरी केली यांनी आपल्या जागेत. आमच्या जागेत तुमचं दंड आणि आम्ही त्या पायऱ्यांवर बसून विमल खाऊन थुकायचं. वरनं जो मालक या सकाळचा आल्यावर शिवाय देतो कोण थुकून गेलं म्हणून. अरे आमच्या जागा आहेत ना. अरे बांधवानो मला तर काय जरा पिसाळलेलं आहे त्याच्यामुळे गाड्या बघतोय. गुन्हा बिना आता मी गुन्ह्याला भेट नाही बरं का. मला त्यांनी बघितलंय गुन्हा बिना दाखल करून सगळं केल्यात. माझ्याकडे बी लय गुन्हा दाखल करणार आहे. माझ्याकडे बी मी पण करू शकतो. परंतु ही निवडणूक अतिशय खेळीमेळीने लढणार. काळूराम चौधरी इमानदारीनं लढणार, खेळीमेळीनं लढणार. तुम्ही पैसे वाटा. कारखान्याला मलिदा गँगला साठी किती पैसे वाटलं. 10,000. बारामतीकरांनो काळूराम चौधरीने तुमची किंमत 25,000 रुपये मताला केली. 25 घ्यायचं तवा त्यांना मत द्यायचं. नाहीतर नाही दिलं तर 4च्या नंतर जायचं ना आपला गुलाबी जॅकेटवरचा हत्ती दाबायचा माघारी यायचं. 25 घ्यायचं. पण लय आहेत 14,000 कोटी तर एसटीत आणल्यात. या ठिकाणी मी पुन्हा शेवटी परत एकदा आपल्याला आवाहन करतो की येणाऱ्या 2 तारखेला बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांच्या हत्ती चिन्हासमोरील, रवींद्रच्या रिक्षा समोरील, सचिनच्या टीव्ही समोरील बटन दाबून या नगर परिषदेमध्ये आपली सेवा करण्याची संधी द्याल ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि याच ठिकाणी माझे मनोगत थांबवतो. जय भीम, जय भारत, खुदा हाफिज, जय श्रीराम. ठीक आहे नाही तर